गोधन काल आज आणि उद्या असा विषय आहे. प्रथम गावो विश्वस्य मातरः वंदे गोमातरम. त्यामुळे दुर्गा माता आपण भारत मातेला वंदन आणि गोमातेला वंदन त्याच्यापासून सुरुवात करतो आणि पूर्वांपारपासून ते आत्तापर्यंत त्याचा जो जो काही लेखाजोखा आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडनं काही चुका होतील तर नक्की सांगा किंवा त्या सूचना असतील त्याही सांगा. म्हणजे मी पूर्ण त्यातला ज्ञात आहे असं नाही, पण अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एक पक्क आहे की त्यांनी जो शब्द म्हटलाय गोधन, धन कशाला म्हणायचं तर गाईला धन म्हणायचं हे पूर्वापार आलेली आपल्याकडे परंपरा आहे. आपल्या घरापेक्षा आपलं जो गोठा आहे म्हणजे जो गाई राहण्याचं स्थान आहे हे नेहमी मोठं राहिलंय आणि हे पूर्वापार राहिलेलं आहे. आणि मी माझ्या घरातही ते बघितलेलं आहे. म्हणजे आमचं 40x50चं घर होतं आणि 50x50चा गोठा होता. घर 2 मजली होतं आणि गोठा 3 मजली होता. हे मी कैक वर्ष बघितलेलं आहे. त्यामुळे हा जो म्हणताय तो पक्का त्याच्यामधला जो पूर्वापार आलेला जो हे आहे त्याच्यापासून एकदम सुसंगतपणे आजपर्यंत ते बघितलेलं. म्हणजे त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे ते श्रीकृष्णाचं आहे. त्यामुळे गाई चारणारा, त्यामुळे ते कुठलंही काम हलकं नाही. तिथून सुरुवात ती गुराख्यापासून झाली. त्यामुळे त्या गाईला एवढं अनन्य महत्व आहे की भगवंत त्याला साक्षात त्याच्याबरोबर आहे. त्या सगळ्याच्या 2 गोष्टींचा रेफरन्स आहे. जसं म्हणतात की गाई चारणारा हा श्रीकृष्ण आहे, तसं त्याच्याबरोबर नांगर धरणारा बलराम आहे. त्यामुळे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने झालेली शेती आहे. हे 2 आहे, गाय आहे, नांगर आहे आणि मग त्याच्याबरोबरचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या ह्याचा खूप म्हणजे तसा म्हणाल तर खूप गर्भितार्थ आहे त्या गोष्टीला. तो उलगडत सांगतो हळूहळू. हे सगळं करताना नंदांच्या घरी ज्या काही भरपूर गोधन आहे ते भरपूर गोधन म्हणजे आजही मथुरेमध्ये हजार गायी असलेल्यांचं म्हणजे लोक आहेत त्या सगळ्यामध्ये. म्हणजे गोशाळा आहेत, प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल ज्यांच्याकडे 400-500 गायी आहेत अशांकडे पण मी पूर्ण भारतभरामध्ये गेलेलो आहे. की त्यांच्या स्वतःच्या ट्रस्ट नाही तर स्वतःच्या गायी आहेत आत्ताही. म्हणजे घरी 400-500 आहेत, डोंगरामध्ये 400-500 आहेत, अशा 1000 गायी आजही मी बघितलेल्या आहेत. आणि आजही त्याचं अर्थकारण बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींवर चालतं त्या सगळ्या. त्यामुळे गोधन मोठं होतं, गोधन आपल्यापेक्षा महत्वाचं होतं हे वारंवार आपल्याकडे प्रूव्ह झालेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. दत्तगुरूंचं आपण म्हणतो तिथे सगळ्या गायी आहेत. म्हणजे आपण जीवसृष्टी म्हणताना की सगळं गायी आहेत, वासरं आहेत, कुत्रे आहेत, मांजरं आहेत, ते सगळं तिथे मागे दिसतं. म्हणजे भगवंताबरोबर त्याचंही स्थान महत्वाचं आहे ह्याचं वारंवार आपल्याला प्रचिती येते त्या सगळ्यामध्ये. आजच्या काळा सुसंगत काही उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचं उदाहरण एकदम प्रत्यक्ष आहे. की त्यांना जेव्हा शहाजी महाराजांबरोबर ते लहानपणी असताना गेले तर गाय कापताना बघितली तर त्या कापणाऱ्याचे त्यांनी हात छाटले. आणि प्रत्यक्ष हे सगळं किती त्याच्या संवेदना आहेत. म्हणजे त्यांचं पहिलंच वाक्य काय, गो ब्राह्मण प्रतिपालक. उगाच म्हटलं नाहीये त्याच्यामध्ये म्हणताना असं आहे की गो ब्राह्मण म्हणताना गाय ही दानाची हे महत्व आहे. त्यामुळे दान कोणाला तर सगळं दान आहे ते पहिल्यांदा गोदान हे सर्वोच्च दान आहे आपल्या इथे. तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यामध्ये. तर ते कोणाला केलं जातं तर ब्राह्मणाला केलं जातं. त्याची सुसंगतता कशी आहे तर ती पटली तर लक्षात येते. म्हणजे ब्राह्मणाकडे खूप जमीन असायची का तर जमीन नसायची, पण त्याचं काम कसं असायचं तर त्यातले जे धार्मिक विधी आहे ह्याच्याशी सुसंगत असायचं. पण त्यामध्ये महत्वाचा विधी जो पर्यावरणाशी कोरिलेट व्हायचा. तर काय कोरिलेट व्हायचा तर ते अग्निहोत्र त्यांच्या घरामध्ये व्हायचं. अग्निहोत्राला लागणारा जे तूप आहे ते बनण्याकरता ती घरीच गाय असली पाहिजे तर ते तिथलं होणार. त्यामुळे ते करताना अग्निहोत्राचं एवढं महत्व आहे. सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र होतं. त्याच्यामध्ये काय लागतं तर शेणाची गोवरी लागते आणि शेतीमधला अक्षदा म्हणताना तांदूळ लागतो आणि तूप लागतं आणि भीमसेनी कापूर या 4 गोष्टी लागतात. पण तुपाचं महत्व त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते तूप जेव्हा आपण म्हणतो अग्निहोत्र झाल्यानंतर साधारणतः एका सेकंदात 3 लाख किलोमीटरचा प्रवास करणारं एकमेव शास्त्र आहे त्यातलं त्या सगळ्यातलं. म्हणजे असं म्हणतात की अवर्क्षण क्षेत्रामध्ये जर अग्निहोत्र सगळ्या घरांमध्ये होत असेल तर तिथे पाऊस हा नियमित होतो. ते प्रत्यक्ष अजूनही त्याच्यावर संशोधन चालू आहे. आज भारताच्या बाहेर सगळीकडे अग्निहोत्र होतात. आपल्या इथे ते आता निदर्शन येतात की आताही आपण अग्निहोत्र केलं पाहिजे. अग्निहोत्राची रक्षा आहे ती आता आपण सगळेजण म्हणताना असं आहे की ती आपण अल्कलाईन पाणी ऐकलं असेल की ज्याचा pH 9 आहे, 9.5 आहे, 10 आहे. आता ती प्यायची पद्धत आहे की अल्कलाईन पाणी प्या. तर अग्निहोत्राच्या रक्षेमध्ये अल्कलाईन करण्याची ताकद आहे. म्हणजे अक्षरशः 10 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम पण जी पावडर आहे ती तुम्ही पाण्यात टाकली तर त्याचा pH चेक करा, तो 10च्या खाली असणार नाही. मिनिमम 9 ते 10 मध्ये तो pH येतो. म्हणजे आपली सगळी बॉडी ऍसिडिक असते. रोज तुम्ही अल्कलाईन पाणी प्यायलं तर
त्याचा खूप उपयोग होतो त्या सगळ्याला, त्या शास्त्राला आधार म्हणून नाव म्हणून पण सांगतो. एक वैद्य राजेश कपूर म्हणून आहेत, त्यांचे युट्यूबवर खूप छान व्हिडिओ आहेत अल्कलाईन पाणी अशा ह्या सगळ्या विषय. त्यामुळे खूप डेप्थ मध्ये त्याविषयी ती सुसंगत सगळी गोष्टी सांगतात. त्यामुळे ह्याचं महत्व कुठून होतं तर गायीपासून होतं. आणि ती रक्षा आहे ना, ती जे आपण जसं पाण्याचं म्हणतो त्याची ती थोडीशी रक्षा आहे, ती जमिनीमध्ये टाकली गेली पाहिजे. त्यामुळे त्याची शेती सुधारणं, हे सुधारणं, ह्या सगळ्याशी ती त्याचं महत्व आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण गाय म्हणताना गायीचं श्रीकृष्ण आलं, मग बलराम आलं आणि मग पुढे शेतकरी आला. त्यामुळे ह्याच्यामध्ये कशाला संपन्नता म्हणायची तर धन म्हणून गोधन, आणि त्यापासून निर्माण होणारी भूमी म्हणून ती गोधनाची भूमी. ते सगळं करताना अजून एक वाक्य आहे की गोमय वसते लक्ष्मी. त्यामुळे त्या लक्ष्मीचं स्थान आपण त्या शेणाला म्हटलेलं आहे. आणि कुठल्याही प्राण्यांच्या विष्ठेला दुर्गंध आहे, पण गायीच्या विष्ठेला दुर्गंध नाहीये, त्याला सुगंध आहे. आणि एका ग्रॅम मध्ये 3 कोटी जीवाणू आहेत. मायक्रोब्स एवढे प्रचंड आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याची मल्टिप्लिसिटी करण्याची प्रचंड ताकद आहे. आणि ते सगळं कशा करताय तर जमीन जिवंत करण्याकरता. म्हणजे आपल्याकडे पूर्वी त्या शेणखताच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही साधन वापरत नव्हते. आत्ता जे काही संशोधन झालंय ते त्या संदर्भात पुढे झालेलं संशोधन आहे. आणि अजूनही तेच संशोधन आहे की जीवामृत जे असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये शेण आहे, ज्याच्यामध्ये गोमूत्र आहे, ज्याच्यामध्ये बेसन टाकलं जातं, ते 4 दिवस 5 दिवस ठेवलं जातं, आणि गूळ टाकला जातो. तर गूळ कशाला तर ते मल्टिपल व्हायला. त्यामुळे ते जे मायक्रोब्स आहेत ते मल्टिपल होतात आणि मग ते शेतामध्ये टाकले जातात. म्हणजे आजही तोच प्रमाण त्याच्याशी कोरिलेट होतोय त्यातलं. त्यामुळे त्या गोधनाचं महत्व या धनाशी म्हणताना बाबा गाईला शेणाला आपण म्हटलं एक लक्ष्मीचं स्थान, तसं गोमूत्राला गंगेचं महत्व म्हटलेलं आहे. त्यामुळे आजही सगळ्या म्हणजे आता त्याच्या थेरपी म्हणून, गोचिकित्सा म्हणून आपण अनेक विषयावर बघितलं तर गोचिकित्सेमध्ये गोमूत्राला अनन्य साधारण महत्व आहे. छोटं महत्व आहे. अगदी 1-2% वापरलं तर हार्मोन्स म्हणून आहे, 4-5% वापरलं तर रिपेलंट म्हणून आहे, आणि बाकी काही ह्याच्यामध्ये वापरलं तर ते मारण्याकरता म्हणून पण आहे. म्हणजे गोमूत्राचा जास्ती वापर आपण झाडावर केला तर अक्षरशः ते जळलं जातं कॉपर. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीमध्ये साधा आता खूप त्याच्यावर प्रयोग झालेत की आपण क्षार म्हणतो, ते सुवर्ण क्षाराचं जे आहे त्या गोमूत्रामधनं पण सुवर्ण क्षार निघालेलं आहे. ते सापडलेत, आता सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आता आपण असं नुसतं वेग बोलायला कुठलीही गोष्ट नाही आता त्या सगळ्यामध्ये. तर सुवर्णाक्षार येतो कुठून तर गाईला जे हंप आहे, म्हणजे आपण जे वशिंड म्हणतो त्या वशिंडामधनं तो सुवर्णाक्षाराची निर्मिती होते. म्हणून आजही भारतामध्ये आपण भारतीय गाय म्हणताना वशिंड असलेली गाय, त्याला जास्ती महत्व आहे त्या सगळ्यामध्ये. आणि पूर्ण आता मगाशी जसं अजितजींनी म्हटलं की पूर्ण बाहेर पण ह्या गायींचं प्रमाण वाढलं, तर ते प्रमाण वाढण्याचं काम आहे ते वशिंडामुळे आहे. त्यातलं म्हणजे A2 दूध हा तुम्हाला कन्सेप्ट माहितीच आहे त्या सगळ्यातला, काय त्यातलं त्या महत्व. त्यामुळे त्याच्याशी कोरिलेट असलेलं सुवर्णाक्षार हाही विषय आहे. त्यामुळे दोन्ही तिन्ही विषय. आणि गायीनी अजून एक महत्व त्याच्यामधलं की गायी काही खाल्लं तरी दुधामध्ये विष उतरत नाही. त्यामुळे कुठलंही तिने खाल्ल्यानंतर दुधामध्ये विषाची मात्रा अजिबात येत नाही. त्यामुळे तो एक अजून एक महत्वाचा भाग आहे त्या सगळ्यामध्ये बघण्याचा. त्यामुळे हे बघताना आपण पूर्वापर बघताना आपल्याकडे एवढा पारंपरिक वारसा मोठा आहे गायचा की त्यामुळे त्याची बघण्याची दृष्टी आधी आपल्याला माहिती आहे का, ती बघितली आहे का. म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही प्रत्यक्ष बघितलंय 25 घरांमध्ये 24 घरांमध्ये गाय वासरं होती. त्यामुळे ती स्थिती प्रत्येकाकडे संपन्नता म्हणताना कशाने असली पाहिजे तर गायी असण्याची संपन्नता. मग ती आर्थिक संपन्नता आहे का तर नक्की नाही, पण त्या सगळ्यांनी येणारं निरोगी आरोग्य. म्हणजे मी म्हणताना आमची टॅगलाईन असं म्हणताना नेहमी म्हणतो, आमची शेती, आमचं पर्यावरण किंवा आमची परिसंस्था, आमची गाय, आमचं खत, आमचं बियाणं आणि त्याच्यामधनं जे काही उत्पन्न झालेलं पोषणयुक्त अन्न, आणि हे सगळं पोषणयुक्त अन्न असेल तर त्यापासून मिळणारं सुख, समाधान आणि शांती. म्हणजे समृद्धता कशात मोजायची तर ती आता ठरवायचा मुद्दा आहे त्या सगळ्यामध्ये. म्हणजे आपण समृद्धता म्हणताना अनेक वेळेला पहिला बिंदू राहतो तो आर्थिक बिंदूच राहतो. म्हणजे पूर्वी आपल्याकडे बार्टर सिस्टीम होती. म्हणजे काय तर माझ्याकडे जे आहे ते द्यावं आणि त्यांच्याकडे आहे ते घ्यावं. आणि एक संकल्पना त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट होती. म्हणजे तुम्ही पाहिजे तर आठवा, मला करेक्ट केलं तरी चालेल. पूर्वी कधीही एक शेतकरी होता असं कधीही वाक्य नव्हतं, किंवा अशी कोणी गोष्ट ऐकले का एक शेतकरी होता, एक राजा होता ऐकलंय, एक सुतार होता ऐकलंय, पण एक शेतकरी होता असं कोणी ऐकलंय का. सगळ्यांकडे शेती होती. म्हणजे माझा व्यवसाय जरी धार्मिक असला किंवा माझा व्यवसाय सुतार व्यवसाय असला, मी डॉक्टर असलो, मी आर्किटेक्ट असलो, तरी पण माझी उत्पन्नाचं साधन माझं वेगळं असेल, पण माझं पोट भरायचं साधन हे शेती असायचं. त्यामुळे माझं तेव्हा मग
सगळ्यांच्या मानवाच्या गरजा कशा असायच्या, म्हणजे आताही जे शिकवलेल्या गरजा म्हणून काय म्हटलं जातं की अन्न वस्त्र निवारा. तर अन्न वस्त्र निवारा हे कशामुळे, तर चांगलं त्यावेळेला पाणी असायचं आणि शुद्ध हवाही होती. आता प्राथमिक गरज काय, तर शुद्ध हवा शुद्ध पाणी. आणि ती कशाशी सुसंगत होते, तर ती पर्यावरणाशी सुसंगत होते. आणि पर्यावरण शुद्धचं सुसंगता कुठे येते, तर ती गायीच्या याच्याशी होते. म्हणजे मगाशी अजितजीने अजून एक मुद्दा त्याच्यातला म्हटला की विषमुक्त शेती. आता हजार प्रकार आहेत, ही या प्रकारची शेती, त्या प्रकारची शेती. आपलं म्हणणं एवढंच आहे की त्या सगळ्यामध्ये विष वापरू नये असं तरी अन्नधान्य पिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यावेळची हरित क्रांतीची जी 70ची जी काही लाट आली, त्या हरित क्रांतीमध्ये आपल्याला पोटाला अन्न पुरणार नव्हतं म्हणून ते संकरितकडे गेले, किंवा दोन गोष्टी आल्या, एक तर रासायनिक आणि संकरित अन्न अशाकडे गेले. म्हणजे काही जणांकडे असेल की शास्त्रीजींनी तेव्हा सांगितलेलं एक वेळ, आठवड्यातनं एक वेळ जेवा, म्हणजे एक दिवसातलं एक वेळ तरी जेवा, म्हणजे एक वेळचं अन्न आपण वाचवू शकू पूर्ण देशभरामधलं, असा त्यांनी कॉल दिला होता. असं मी माझ्या अगदी 90च्या पर्यंत काही माणसं बघितली की ते त्या 65 पासून तिथपर्यंत पाळत होती त्या सगळ्यात. म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी एवढी होती त्या सगळ्याची. आणि आज आता म्हणजे त्यावेळेला जे आवश्यक होतं ते केलं, किंवा त्यावेळेला ते वाटलं की बाबा ते करणं योग्य आहे, किंवा त्यावेळेला माहित नाही की मागचा इतिहास तपासला गेला नसेल की काय माहित नाही, कारण आपल्याकडे कधीही अन्नधान्याची कमतरता असा विषय कधीही नव्हता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्यावेळेला जो आला आणि ती सगळी रसायनाची वाट आली, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुलाखालनं वाहून गेल्या. आणि त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम, किंवा त्या सगळ्याला आलेली ग्रॅव्हिटी आज प्रत्यक्ष दिसतीये त्या सगळ्यामध्ये. म्हणजे कशी दिसतीये, तर आज त्याचं पोषण मूल्य हे राहिलंच नाहीये. कोणीही बघावं, त्यातलं लॅब टेस्ट पण कराव्या, आम्ही काही टेस्ट केल्यात पण त्या सगळ्या ह्याच्यामधल्या. त्यामुळे लॅब टेस्टमध्ये काय, तर जमिनीमध्ये असेल तर आपल्याकडे येईल, तर जमिनीमध्येच जर विष असेल तर ते माझ्यापर्यंत कसं येणार. त्यामुळे आता काही ज्या तुरीमधलं असं प्रमाण म्हटलं जातं की 26% तुरीमध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे, पण ते केव्हा खाली कार्बन 2 किंवा त्याच्यावरती असेल तेव्हा. असं ते कुठेही कोरिलेट करत नाहीये. म्हणजे आपल्या फूड पॅकेटवर त्याचं एवढं म्हटलेलं असतं, तर ते म्हटलेलं असतं ते एकदा टेस्ट केलेलं असतं. आता USFD कडे म्हणजे जे काही फार्मामध्ये चालतं ती प्रत्येक बॅचला टेस्टिंग आहे, असं आपल्याकडे आत्ता अजूनही नाहीये. म्हणजे मी आत्ता प्रोडक्ट बनवलं तर त्याच्या बॅचमध्ये बाबा काय आहे त्याचं टेस्टिंग नाहीये. ते जे काही पॅरामीटर्स असतील त्याचंच टेस्टिंग सगळीकडे मिळतं. त्यामुळे आत्ताही तुरीचं जे प्रोटीनचं प्रमाण आहे, जर कार्बन नसेल तर ते 13च्याही खाली आलेलं आहे. म्हणजे आत्ता म्हणताना ते 26 असं म्हटलं जातं, पण प्रॅक्टिकली त्या जमिनीत ते काय आहे, तो कर्ब किती आहे, जमिनीचं पोषण मूल्य काय आहे. नुसतं रासायनिकमध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन वाढणार नाही, तर प्रॅक्टिकली तिथे काय आहे त्याच्यानुसार ते वाढणार. पण ते कसं वाढणार आहे, तर ते गोधनाचं जास्ती महत्व त्याला आहे त्या सगळ्याला. म्हणजे त्यातल्या अगदी छोटे छोटे गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही करताना, मी माझं उदाहरण म्हणून म्हणत नाही, पण आम्ही 2011 आमच्याकडे जी काय गोधन होतं ते सगळं कमी झालं. तो सगळा अनुभव मी घेतला. आमच्या घरामध्ये त्याचं गोडाऊन, म्हणजे त्या गोठ्याचं गोडाऊन केलं गेलं, गोधन सगळं संपलं. मग 2011 पासून पुन्हा एकदा एक गाय वासरापासून आम्ही सुरुवात केली त्या सगळ्याला. मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी एक तर पक्क केलं, म्हणजे आता आपलं भौगोलिक जे खाणं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, सीझनल, रिजनल आणि लोकल असं असेल तरच ते ओरिजिनल असेल. त्यामुळे गाय निवडताना पण तो आम्ही विचार केला ते सगळं करताना, की ती इथली असली पाहिजे का, तर 100% इथली असली पाहिजे. या भूभागातली असली पाहिजे का, तर या भूभागातलीच असली पाहिजे. आमचा डोंगर माथा आहे, म्हणजे सह्याद्री आहे आपल्याकडे, त्यामुळे ती डोंगर माथ्याची असली का, तर तशीच असली पाहिजे. तिची कंबर चांगली असली पाहिजे का, तर नक्की चांगली असली पाहिजे, कारण तिला चढता येणार नाहीये त्याला. ती चांगली असेल तरच ती त्या ह्याला करेल. ती मी शेतात वापरणार आहे, तर शेतात वापरणार आहे तेव्हा तिची स्किन एकदम ऑइली असली पाहिजे का, तर नक्की असली पाहिजे. कारण पावसाचा प्रचंड आपल्याकडे पाऊस आहे, त्या पडणारा थेंब तो झटकन खाली आला पाहिजे. तो खाली आला तर तो बैल शेतामध्ये काम करणार आहे, अदरवाईज तो कुडकुडणार आहे आणि जास्ती काळ तो कामच करू शकणार नाही. त्यामुळे ह्या सगळे क्रायटेरिया बघत 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 इथली जी काही डांगी म्हणून आहे त्या डांगीचं सिलेक्शन केलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये आता 40 गायी आहेत त्या सगळ्या. हे करताना पण काही पार्श्वभूमी, म्हणजे निवडताना पण किंवा काय, म्हणजे पहिल्या लहानपणापासून गाय वासरांबरोबर खेळल्यामुळे त्याची आवड होती त्या सगळ्याची, कधीतरी आपल्याकडे परत पुनर्स्थापित झाली पाहिजे असं वाटायचं. ते बघताना विश्वमंगल गोग्राम यात्रा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेमधनं, विश्व हिंदू परिषदेच्या रचनेमधनं पूर्ण भारतभर गोग्राम यात्रा 2009 साली निघाली होती. आणि त्या सगळ्या 2 गाड्यांवर जवळजवळ 30 का 33 प्रकारचे गोवंश होते.
म्हणजे आजही भारतामध्ये 40 प्रकारचे गोवंश पूर्ण भारतामध्ये भारतीय गाय म्हणून आता उपलब्ध आहेत. त्यातले 33 प्रकार त्या दोन्ही गाड्यांवर होते. त्यामुळे ते प्रत्यक्ष बघणं झालं. त्या निमित्ताने लहानपणी होतं तेव्हा फक्त श्रद्धा होती किंवा आवड होती, नंतर त्या श्रद्धेचं रूपांतर प्रत्यक्ष अभ्यासामध्ये झालं. त्यामुळे मग का गाय असली पाहिजे, कशाला असली पाहिजे, आपल्या घरामध्ये का असली पाहिजे, त्यामुळे त्यातले सायंटिफिक उपयोग काय, त्यातला प्रत्यक्ष तूप म्हणून उपयोग काय, दूध म्हणून उपयोग काय, पंचगव्य म्हणून काय, शेती म्हणून काय, या सगळ्याचा रितसर खोलवर अभ्यास केला गेला त्या सगळ्यांनी. आणि मग एक गाय वासरू आणलं गेलं. म्हणजे महाराष्ट्रात पण आजही 5 गायी म्हटल्या जातात. एक डांगी आहे, एक खिलार आहे, दुसरी लाल कंधारी आहे, तिसरी चौथी गवळाऊ आहे आणि 5वी देवणी आहे. ह्या महाराष्ट्रातल्या गायी. म्हणजे आज आपल्याकडे गीर जे म्हटलं जातं त्या इथल्या भूभागाची गाय नाहीये. म्हणजे त्याला विरोध हा मुद्दा नाहीये, मुद्दा आहे सीझनल, रिजनल आणि लोकलचा. त्यामुळे तिची कंबर चांगली नाहीये, तर ती आपल्या इथे बैल म्हणून तिचा चांगला नाहीये त्या सगळ्याला, किंवा ती डोंगर माथ्याला फिरणारी नाहीये. ती जर इथे 100 वर्षे एस्टॅब्लिश झाली तर त्याचं पुढचं प्रजनन चांगलं असेल, त्यामुळे पुढच्या येणाऱ्या पिढी चांगल्या असू शकते. त्यामुळे निवडताना डांगीचं गाय निवडली गेली. दुधाची मात्रा त्याची कमी असते कंपॅरेटिव्ह, पण आपल्याकडे जे काही आहे, आपल्याकडे भूभाग संपन्न आहे. म्हणजे पाण्याची उपलब्धता, निसर्गाची उपलब्धता खूप चांगली असल्यामुळे इतर खाद्य खूप चांगलं आहे. त्यामुळे दुधाची मात्रा कमी आहे त्यातला गोमूत्र, जिथं ज्याचं दूध कमी असतं त्याची गोमूत्राची सेन्सिटिव्हिटी अजून चांगली असते असं म्हणतात. त्यामुळे त्याचा उपयोग शेतीमध्ये अजून जास्ती होऊ शकतो. त्यामुळे त्या दोन गोष्टींचा मेळ साधत ती डांगी गाय आणली गेली. आणि हे सगळं करताना आपल्याकडे अजून एक पद्धती अशा होत्या की 3 वर्षांनी गायीचा नंदी त्या गावामधनं बदलायचे आणि दुसरीकडे जायचे. म्हणजे साधारणतः आपल्याकडे अशी पद्धत होती की आपल्याकडे म्हणजे आपल्या मानवांमध्ये पण की काका मामांमध्ये, जवळच्या रिलेशनमध्ये, ब्लड रिलेशनमध्ये लग्न होऊ नयेत. मग त्याला 2 गोष्टी आहेत, एक तर नाडी म्हणून म्हटली जाते आणि गोत्र म्हणून म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं लॉजिक एकदम पक्क आहे की हे सगळं इंटरचेंज झालं तर त्याची होणारी पुढची प्रजा संपन्न होत नाही किंवा त्याला खुरटेपणा येतो. आणि हे आमच्या इथेच दापचरीचा खूप मोठा प्रकल्प आहे तलासरीच्या इथे, तो होता, आता नाहीये. किमान एक 1200 एकरामध्ये गायीचा प्रकल्प होता आणि ते सगळं म्हणजे इंटर ह्याच्यामुळे ती खुरटी होत गेली. ते सगळं प्रत्यक्ष बघितलं होतं. त्यामुळे ते करताना ह्या सगळ्याची जेनेटिकल इम्प्रूव्हमेंट चांगली राहील ह्याच्याकडे पण कटाक्षाने लक्ष दिलं. त्यामुळे मग आता पावशेरच्या दूध देणारी जी गाय वासरू पहिल्यांदा आणलं होतं ते आता 4.5 लिटरवर गायी आहेत त्या सगळ्यात. आणि ते सगळं करताना आता 4थी पेडिग्री, आणि हे करताना त्याचं सेग्रिगेशन पण केलं. म्हणजे त्याचं नुसतं महत्व म्हणताना ते फक्त तेवढ्यापुरती दुधापुरती महत्व नाही, तर त्याच्या बाकीही त्याची अंग आहेत त्याच्याकडेही बारकाईने लक्ष असलं पाहिजे त्या सगळं. म्हणजे हे गायीचं म्हणताना आपल्याकडे पूर्वी असं पद्धतच होती की गोधन म्हणताना त्याचं दूध काढताना दोहनच करायचंय. म्हणजे प्रकृतीमधलं एक चांगलं लक्षण आहे की आपण घेताना ते देण्याची पण पद्धत आहे. म्हणजे गायीला 4 सड आहेत, तर त्या 4 सडांपैकी 2च सडांचं आपण दूध काढतो आणि 2 सडांचं त्या वासराला असतं. अगदी त्या शेवटच्या म्हणजे त्यांचं दूध ती थांबवेपर्यंत आपण त्याला ठेवतो त्या सगळ्याला. त्यामुळे दूध काढताना 2 सडाचं आपण काढतो, त्याच वेळेला ती गाय दूध म्हणजे वासरू दूध पित असतं. त्या गायीला खायला घालत नाही आपण, त्यामुळे ते घालताना एक तर आधी घालतो किंवा नंतर घालतो. त्यामुळे गायीचं पूर्ण वात्सल्याने त्या वासराला चाटत असतं. त्यामुळे आपण म्हणतो हे समाधानाचं दूध आहे. आज इंजेक्शन देऊन हार्मोन्स त्याचा इम्बॅलन्स करून दूध काढण्याची पद्धत आलेली आहे, खूप भयानक आहे. तिचे सगळा त्या दुधावरचा दूध सोडण्याचा सगळा कंट्रोलच निघून जातो. म्हणजे फक्त एक्सप्लॉयटेशन सारखं होतं त्या सगळ्या ह्याच्यामुळे. तुम्ही कधीतरी तबेलात जाऊन बघा आणि तिथे कसं दूध काढतात त्याचं बघा. ते बघितल्यावर परत दूध प्यायची इच्छा होणार नाही त्या सगळ्यामध्ये. म्हणजे सुदैवाने आमच्याकडे अजूनही तो म्हणजे आम्ही तिथे राहायला गेल्यापासून 10 वर्षात दुधाचा खंड पडला नाही. कधीतरी गायी गाभण राहिल्यात किंवा त्यावेळेला 2 महिने, तर त्यावेळेला खरंच दुसऱ्यांच्या घरी जिथे गाय तिथून दूध आणलं जातं. कारण दुधाची गडबड खूप प्रचंड आहे आपल्या भारतामध्ये आणि आहेच ती. आणि ती कधीतरी तुम्ही संशोधन म्हणून बघा. म्हणजे मी त्यातले आता स्टॅटिस्टिक्सकडे जाणार नाही आणि बाकी पण अंतर्गत ह्याच्याकडे जाणार नाही त्या सगळ्याकडे, पण ती बघावं त्या सगळ्या ह्याच्याकडे. आणि आपला जो रोल आहे म्हणजे आपण म्हणताना ह्या कालची जी पद्धत आहे आणि आज जे काही वास्तव आहे ते त्यातलं 47 साली आपल्याकडे 3000 कत्तल कारखाने होते. म्हणजे ब्रिटिशांच्या आल्यापासून हे कत्तल कारखाने नाही, तर त्याच्याकडे कत्तल कारखाने असं नव्हतं. मुघलांच्याकडे होते तेव्हा कारखाने असं नसायचं. ते काय म्हणतात ते दृष्टीआड सृष्टीसारखं होतं आणि त्याच्यामध्ये तेव्हाही प्रचंड गोधन असायचं. तेव्हाही ते
गाईला रक्षण असा विषय होताच त्या सगळ्यामध्ये. पण दुर्दैवाने आजही त्या 3,000चे 3,00,000 कत्तल कारखाने झाले. म्हणजे तुम्ही बघा पाहिजे तर एकदा डेटा बघा त्याचा. म्हणजे आजही आज म्हणताना ते सगळं करताना ते बंद व्हावे याच्याकरता प्रचंड प्रयत्न झालेले. प्रयत्न कुठून झाले तर 1947 पासून झालेले. करपात्री महाराजांचं उदाहरण कोणाला माहित असेल तर सांगतो त्यातलं. पण त्यांनी ह्या सगळ्याकरता आंदोलन केलं होतं. या सगळ्या म्हणजे संसदेसमोर गायी आणि सगळे ऋषीमुनी आणि तिथले गोभक्त असे ते त्या सगळ्यांना अडवायचं असं म्हटलं होतं की तुम्ही हे करा, त्याला राष्ट्रमाता म्हणून डिक्लेअर करा त्या सगळ्याला, कारण त्याला पूर्वापार वारसा आहे त्या सगळ्याला. म्हणजे नुसता वारसा नाही तर सायंटिफिक पण वारसा आहे त्या सगळ्याकडे. त्यामुळे तेव्हा ते झालं नाही. त्यावेळेला त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांची साधूची हत्या केली गेली. म्हणजे ह्याच्याकरता असंख्य प्रयत्न झाले. संघाच्या रचनेमध्ये याच्याकरता सह्यांचं आंदोलन पूर्ण देशभरामध्ये झालं. स्वतः गोलवलकर गुरुजी ते सगळं देण्याकरता पंतप्रधानांना भेटले होते त्या सगळ्या, की हे व्हावं ही लोकेच्छा आहे. पण अजूनही ती आत्ता आपण जे बघतोय ती गोसेवा आयोग आत्ता निर्माण झालाय आणि महाराष्ट्रामध्ये आणि आता अनेक राज्यामध्ये गोसेवा आयोग सुरू झाले. त्या मानाने आत्ता ते म्हणतात ते आत्ता बंद झालंय असं. म्हणजे काय म्हणतात ते अवैधरित्या चालू आहे पण वैधरित्या तरी बंद त्यातलं आत्ता समोर आलेलं आहे त्या सगळ्याच्या. आणि मग हे सगळं बघताना मी म्हणून काय किंवा माझी जबाबदारी म्हणून काय तर मी त्यातला उपभोक्ता आहे. सगळेच जण आपण उपभोक्ता आहे. तर उपभोक्ता म्हणून माझी जबाबदारी आहेच ना त्या सगळ्याकडे बघण्याकडे सगळ्याच दृष्टीने आहे. म्हणजे मग गोधन संवर्धन करताना आपण मोठा म्हणजे तेव्हाही विचार जो अग्निहोत्राचा होता तोच विचार आजही. म्हणजे हे सगळं होताना गोधन होईलच पण त्याच्यावर पर्यावरण रक्षण असाच विषय आहे. ते राहिलं तर ते शेती चांगली होईल, ते राहिलं तर बाकी जंगलाची समृद्धता चांगली राहील. त्यामुळे ती समृद्धता, संपन्नता, ऐश्वर्य आणि मग ते हे सगळं असेल तर सुख समाधान. त्यामुळे ह्याची कनेक्टिव्हिटी कशी राहील ही आपली गरज आहे त्यातली त्या सगळ्या. म्हणजे मला म्हणायचं आहे गाईचं दूध शोधताना आपण तो प्रयत्न केला पाहिजे की कुठे दूध मिळतंय, कसं मिळतंय. म्हणजे मला म्हणायचं माझी गरज आता म्हणजे गरज म्हणून उत्पादन म्हणून नाही तर मला गरज लागलेलं मला चांगलं मिळालं पाहिजे. म्हणजे साधारणतः आता आपण मोबाईलची गोष्ट आहे किंवा आपण पिक्चर बघण्याची गोष्ट आहे किंवा गाणं ऐकण्याची आपण खूप सिलेक्टिव्ह असतो आणि प्रयत्न करत असतो. किंवा एखादं फंक्शन मोबाईलला माहित नाही तर आपण खूप प्रयत्न करतो, त्या नेटवर बघतो, ह्याच्यावर बघतो, त्याला बघतो, त्याला. पण आपण अन्न करताना किंवा आपण जे काही खातोय त्याच्याकरता किती प्रयत्न होतात एकदा विचार करावा या सगळ्यावर. म्हणजे त्याच्याकरता आपण किती बारकाईने विचार करतो की मी 365 दिवस अन्न खाणार आहे, त्या अन्नामध्ये किती त्याच्यामध्ये ते शुद्ध आहे का, त्याच्यात रासायनिक प्रमाण किती आहे, पाण्याचं प्रमाण, पाण्याची गडबड किती आहे. म्हणजे जाता येता मुंबईच्या बाजूला तिथे बाजूला ज्या रेल्वे लाईनच्या बाजूला त्या गटारातल्या पाण्याचं जे सिंचन होतं त्याच्यामधनं पालेभाज्या दिसतात आणि असंख्य ठिकाणी आल्या जातात त्यातल्या. ते तर झालं. त्याच्यात रसायनांचा मारा किती होतो. म्हणजे साधं कोबी हे जे आहे ते 60 दिवसाचं पीक आहे आणि तुम्ही इमॅजिन करणार नाही त्याला किमान 35 ते 40 दिवस फवारणी करत असतात, रासायनिक फवारणी करत असतात. आणि आपण सगळे त्या कोबी आणि फ्लॉवर ऑलमोस्ट सगळ्या घरांमध्ये भरपूर खाल्ला जातो. म्हणजे कधीतरी खाणं हा वेगळा भाग आहे आणि कधी रेग्युलर खाणं म्हणजे एवढं त्याला बाह्य प्रवाही नाही तर आता आंतरप्रवाही औषधापाशी प्रचंड आलेली आहे. त्यामुळे हे उपभोक्ता म्हणून बघताना आपण ह्याच्याकडे कसं बघणार, प्रत्येक गोष्टींकडे. हे अन्न म्हणून बघताना सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणजे आपण गो उत्पादन म्हणताना आमच्या घरामध्ये ऑलमोस्ट 90% आता पेस्ट बाद झाले. मी माझं उदाहरण म्हणून म्हणत नाही, हा प्रयत्न असतो. 100% उदबत्ती बाद झाले. कारण का बाद झाले, कारण उदबत्तीमध्ये जे काही बांबू आहे, तुम्ही आता सगळे आपण शेवटी जेव्हा जातो तेव्हा बघितलं असेल की बांबू जो आहे तो तोडून बाजूला टाकतात, तो शरणावर टाकत नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. ह्याचा अर्थ काय की बांबू जाळला जात नाही आणि तो रोज आपण उदबत्ती म्हणून जाळतो. म्हणजे मला म्हणायचं सहानुभूती म्हणून गो उत्पादन अजिबात घेऊ नका, घेऊच नाही. कुठलीही गोष्ट सहानुभूती म्हणून घेऊ नये. सहानुभूतीचं 1 वर्ष पुरतं, चिरकाल पुरत नाही. त्यामुळे जे काही घ्यायचं असेल ते स्वाभिमानाने घ्यायचं, जे काय असेल त्याच्याने घ्यायचं, तरच ते शाश्वत राहतं. अदरवाईज ते आम्ही या ग्रामीण भागात उत्पादित करतो म्हणून तुम्ही घ्यावं, अजिबात घेऊ नये. कुठलंच उत्पादन घेऊ नये माझं म्हणणं. फक्त कारण त्या ह्याला स्वाभिमानाची धार असली तरच ते चांगलं राहतं. त्यामुळे सगळीच गो उत्पादन म्हणजे आत्ता अग्निहोत्राचं म्हटलं तर त्याला लागणाऱ्या गौरी आहेत, त्याला लागणारं तूप आहे किंवा नत्स्य म्हणून वापरण्याचं तूप आहे किंवा गो अर्क आपण जो म्हणतो किंवा हल्ली तर म्हणजे ज्या गायी चांगल्या आहेत त्यांचं गोमूत्र तसंच्या तसं पहिलाही हरकत नाही. त्याला 7 वेळा वस्त्रगाळ असं म्हणतात.
तेव्हा केलं की त्याच्यामध्ये शुद्धता थोडीशी येते त्या सगळ्या. पण मग ती गाय शुद्ध आहे का तरच ते म्हणून आता अर्क घेतला जातो. कारण का मग त्याला बॉइलिंग पॉईंट दिला जातो आणि मग त्याच्यामधनं जे काही असेल ते शुद्ध होऊन बाहेर आलं जातं. त्यामुळे म्हणून तो गो अर्क आहे त्यातला त्या सगळ्या. त्याचे प्रचंड उपयोग आहेत त्या सगळ्याचे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आता खूप गोष्टी आहेत की ज्या आपण त्या दैनंदिन ह्याच्यामध्ये बदल करू शकतो किंवा प्रयत्न करू शकतो. एक पाऊल तरी त्या दृष्टीने टाकू शकतो त्या सगळं करताना. ते करताना या छोट्या छोट्या गोष्टीचा गो उत्पादनाचा उपयोग आहे. आता हे सगळं करताना राज्य म्हणून पण या सगळ्याकडे वेगवेगळ्या अंगाने बघतंय. म्हणजे हे सगळं बघताना हे पुढे आलं पाहिजे का, जसं आता 2023ला मिलेट म्हणून पुढे आलं. आजही सगळ्यांना नागली हे पक्क माहित होतं की नागली हे पोषण मूल्य चांगलं पोषण मूल्य असलेलं लघुधान्य आहे, पक्क माहित होतं. पण हे आंतरराष्ट्रीय वर्ष झाल्यामुळे त्याची जनजागरूकता आली, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष माहीत झालं. त्यामुळे नागली, ज्वारी, बाजरी आणि ह्याच्या व्यतिरिक्त किंवा राजगिऱ्या व्यतिरिक्त बाकीही लघुधान्य आहेत ती माहीत झालं. ती माहीतच नव्हती. कोडो कोणाला माहित होतं ते नव्हतं माहिती. बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे त्या सगळ्या माहिती झाल्या आणि खरंच त्या माहिती झाल्यामुळे त्यातलं पोषण मूल्य माहिती. म्हणून मग आता सरकार म्हणून पण काही कल्ट जो आहे तो पोषण मूल्याकडे आहे. फक्त हा बदल कुठून होतो, फक्त आपल्याला प्रत्येक वेळेला की पॉलिसी मॅटर म्हणून बदललं पाहिजे. तर पॉलिसी मॅटर म्हणून होतं, पण आपणच बदल नाही केला तर तो त्याचा रेटा तिथे राहणार नाही. म्हणजे गोसेवा आयोग करताना प्रचंड रेटा, एवढ्या वर्षाचा रेटा आहे, आत्ताच असं नाही, तो प्रचंड रेटा आहे. त्याच्यामुळे हे व्हावं हे व्हावं हे व्हावं हे 1000 जणांना वाटतंय. मग काही जणांना वाटलं आणि मग तो गोसेवा आयोग आता महाराष्ट्रामध्ये झाला त्यासाठी. मग ते सगळं करताना पहिल्यांदा असं म्हटलं जायचं की ब्राह्मण कुटुंब असेल तर त्याची, म्हणजे ते ब्राह्मण कुटुंब म्हणून असं नाही, विद्यादान व्हायचं तिथे. त्यामुळे त्या विद्यादानाची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असायची. म्हणजे पूर्वीची पद्धत अशी होती की 6 लाख आपल्याकडे खेडी होती आणि 7 लाख गुरुकुलं होती आणि ती सगळी गुरुकुलं निशुल्क पद्धतीमध्ये चालवत होती. त्यामुळे ह्याच्यामध्ये ही सामाजिक जबाबदारी गोधनामध्ये असली पाहिजे का, तर नक्की असली पाहिजे. कारण जसं विद्या ही आपण म्हणताना त्याला अत्युच्च हे आहे, तसं ते गोधन म्हणताना त्याच्या पुढच्या आपल्या अन्नाशी कोरिलेट होणार आहे. त्यामुळे त्याची सामाजिक जबाबदारी आपली असली पाहिजे का, तर 100% असली पाहिजे त्यातली. कारण मी त्यातला एक उपभोक्ता आहे त्या सगळं म्हणताना. त्यामुळे असं कोणाचा संकल्प आहे का, वेगन असू शकतात काही, त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये की त्यांनी असू नये असं, पण ते प्रमाण 1% काही त्याच्याही पेक्षा कमी आहे किंवा ते बाकीचे जे प्रमाण आहेत त्यामध्ये आपण बसतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मग ती जबाबदारी म्हणून काय, तर ती जबाबदारी म्हणून ते सगळं करताना पर्यावरण रक्षणीय असं काही आपण काम करू शकतो का त्याच्यामध्ये, तर ते काम करू शकतो. म्हणजे आता गोसेवा आयोगाने त्याच्यामध्ये काही राशी त्यांना गोशाळेला दिलेल्या आहेत किंवा बाबा तुमच्या 50 पेक्षा जास्ती गायी असेल तर बाबा रोज काय मिळू शकतं त्यांना, त्याची रचना थोडीफार केलेली आहे त्या सगळ्यामध्ये. कारण ह्या सगळं करताना त्याच्यामध्ये अनेक दुय्यम बिंदू पण आहे. म्हणजे आता म्हणजे आपण जेव्हा सायंटिफिक ह्या सगळ्याकडे जातो तेव्हा माझ्या इथे पण मी सुरुवात करताना आर्टिफिशियल इन्सर्शननी केली होती. म्हणजे गायींचं जेव्हा गाय भरण होतं किंवा त्याच्याने केलं होतं. पण ते करताना ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू पण हा ठेवला होता की ते फक्त सॉर्टेड सिमेन म्हणजे काय, तर मला गायच झाली पाहिजे किंवा बैलच झाला पाहिजे असं नव्हतं. तर जे काही प्रकृतीने होईल ते असलं पाहिजे. आणि ते सगळं करताना त्याचं सेग्रिगेशन पण ठेवलं होतं. म्हणजे जसं मगाशी मी गोत्र असं जसं म्हटलं तसं. मग आता तिथे नंदी फक्त आणलेला आहे, त्यामुळे आता तो नंदी 3 वर्षांनी बदलणं म्हणजे मग तो दुसरीकडे जाईल आणि मग त्याच ह्याच्या फॅमिली मधला राहणार नाही ह्याचाही प्रयत्न केला. मग आता पहिल्यांदा आपण यांत्रिकीकरणाकडे जेव्हा जेव्हा सरकायला लागलो तेव्हापासून बैल हा विषय आपल्याकडे खरं म्हणाल तर अब्सोल्यूट झाला किंवा खूप कमी झाला. किंवा जिथे डोंगर माथा आहे तिथे आजही बैलांनीच करायला लागतं. आजही तिथे ट्रॅक्टर चालत नाही, तो अशा ह्याच्यावर असतो. म्हणजे आजही नागली, ज्वारी किंवा जे काही नागली होणार आहे ते 45 अंशाच्या कोनावरती शेती होते आणि लिटरली तिथे बैल आणि नांगरच चालतो, दुसरं काहीही चालत नाही. आजही तसा पट्टा अनेक भागात, म्हणजे माझ्या इथेच जवळही जव्हार, विक्रमगड, मोखाडा त्या सगळ्या भागामध्ये आजही तशी होते. त्यामुळे तिथे बैलच चालतो आजही. पण त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे. आणि सायंटिफिक म्हणताना मी त्याचं असं म्हटलं की तिची सॉर्टेड सिमेन आले. म्हणजे काय, तर म्हणजे आम्हाला गायच पाहिजे. म्हणजे मग गायच पाहिजे असं जर मी अट्टहास म्हटला तर त्याच्याकरता जी पुनरुत्पादन आहे, म्हणजे ज्याच्यापासून पुनरुत्पादन होणार आहे, जो सृजनात्मकता म्हणून नंदी बघितला जातो, जो महादेवाचं पूज्य म्हणून त्याचं स्थान आहे, म्हणजे आज आपल्याकडे त्याच्याकडे खूप चांगल्या दृष्टीने बघितलं जातं. आज स्टॉक एक्सचेंजला पण तिथे बुल पॉवर म्हटलंय, अश्व पॉवर नाही म्हटलेलं आहे. तर ती त्याच्यात पॉवर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, प्रचंड ताकद आहे त्या सगळ्या ह्याच्यात.
तर ती ताकद आहे, तर तीच राहिली नाही तर प्रजोत्पादन कुठून होणार आहे? म्हणजे आता मला माहित नाही त्याचं अजून पुढे कुठे, म्हणजे जिनोम बँक मध्ये ही पण सिमेंट राखली जातील की काय, ही भीती आहे त्याच्यामधली. म्हणजे गोवंशच, म्हणजे गोवंश आता आता म्हणून आता जी काही गोसेवा आयोगाचं हे आहे ते गोवंश संवर्धन झालं पाहिजे. म्हणजे फक्त गायी संवर्धन झाल्या पाहिजेत असं नाही, तो गोवंश आहे. गोवंश म्हणताना बैल पण आहे त्यातला. त्यामुळे ही शेतकऱ्यापुढे पण येणारी अडचण आहे त्यातली. म्हणजे माझ्या पुढेही येते कधी कधी अडचण की बाबा मी एक गाय वासरापासून सुरुवात केली, आता 9 गायी आणि 1 नंदी आहे, तर त्यामुळे मग बैल काय, पण अजूनही आमच्याकडे बैलगाडी वापरली जाते, नांगर वापरला जातो. त्या पुढच्या येणाऱ्या त्या काय म्हणा 2 गोष्टींनी आहेत त्याच्या, म्हणजे अडचणी पण आहेत, संधी पण आहेत. संधी म्हणजे ही बुल पॉवर कुठे कुठे वापरू शकतो. म्हणजे आता त्याची हे करायला लागलेत, काय करायला लागलेत, तर ते घाण्याचं तेल जे म्हणतो त्याला बुल पॉवर वापरायला लागले. त्यामुळे जो आपण लो आरपीएम म्हणतो की छोट्या मंद याच्यावर ते फिरलं पाहिजे आणि मग ते तेल निघालं पाहिजे, तर ते हे सहज याच्याने शक्य होऊ शकतं त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आता अनेक ठिकाणी असे घाणे सुरुवात झालेली आहे त्यातली, त्यामुळे तिथे बैलाचा उपयोग होऊ शकतो. मागे आपण संघ म्हणून पण अशा या काही चळवळ चालवली त्या ह्याच्यामध्ये, आणि जवळजवळ एका ठिकाणी म्हणजे आपण आता गोरेगाव म्हटलं आणि त्याच्या 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळजवळ असे 77 घाणे तयार झाले त्यातले. तर तयार कुठून जाणार, तर माझी उपभोक्ता म्हणून डिमांड वाढेल तेव्हाच त्या सगळ्या, किंवा मी त्याच्याकडे कसं बघतो, म्हणजे थोडंसं डिव्हर्जन करतो. पण अन्न म्हणून बघताना तेल हा एवढा परमोच्च बिंदू आहे आपल्याकडे की त्याच्यामध्ये 30% पाम तेल टाकावं असं म्हटलंय, आणि पाम तेल टाकावं किंवा त्याच्यात मिक्सचर करायला अलाउड आहे. इव्हन तुम्हाला आश्चर्य, 5 स्टार हॉटेलमध्ये सिंगल फ्राईंग चालतं, आणि सिंगल फ्राईंगचं जे एवढं मोठं नंतरचे जे राहिलेलं तेल आहे ते कुठे जातं, ते परत तिथे जातं. हे भयानक आहे त्याच्यामधलं त्या सगळ्याच्या मध्ये. आणि मग तेच आपण ते रिफाइंड म्हणून असं म्हणून, त्यामुळे फिल्टर तेल वापरावं, रिफाइंड तेल वापरू नये. त्यातला तेलाचा एक भयानक बिंदू आहे त्या सगळ्या याच्याशी, म्हणून मी फक्त तो तेलाशी संदर्भात बोलू. म्हणून मग ती बुल पॉवर आता तिथे वापरायला लागली त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे बाबा मला 0 लाईट बिल आहे का आता आहे, त्यामुळे त्याचं लिमिटेशन असू शकतं, पण निदान बाकीची तरी त्यातला खर्च कमी असेल, किंवा जे काही निघेल ना ते शुद्ध निघेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो येणारा भाग आहे. दुधाचं आपल्याला सगळ्यांना म्हणजे काही जणांना, म्हणजे तुम्ही इमॅजिन करणार नाही, आमच्या घरामध्ये पण असं आलं की गाय आणल्यानंतर आता ही उद्यापासून दूध देणार का, असं म्हटलं गेलं. हे खूप छोटे छोटे किस्से आहेत, हसू नका, पण हे आहेत त्यातल्या त्या किस्से. मग उद्यापासून नाही दूध देत ती गाभण राहिल्यानंतर, तिचं हे झाल्यानंतर मगच दूध देणार आहे, ती आधी कशी दूध देणार. एवढा त्याच्यामधला खरं म्हणाल तर माहित नसल्या, तुम्ही आता त्यामधले आहात म्हणून तुम्हाला समजते त्यात. तुम्ही इमॅजिन करणार नाही, एक साधारणतः जे आर्ट मधला स्टुडंट आहे, तो जे आर्ट मधनं निघाल्यानंतर 10 वर्ष पेंटिंग करत होता, आणि 11 वर्ष आम्ही त्याला बोलवलं होतं. त्यांनी गाईला मध्ये चढ काढले होते. इमॅजिन कराल, म्हणजे याचा अर्थ तो माहितच नाहीये त्याला. हे हास्य म्हणून नाहीये, खरंच त्यातली हे. तर ते आम्ही त्याला गाई वासराच्या इथे म्हटलं, दोघंही होते, पती पत्नी होते, तुम्ही 2 जण बसा तिथे. ते गाय वासरू कसं दूध पितंय, कुठे असतात ते म्हटलं 1 तास ऑब्झर्व करा, मग आपण बोलू, आणि मग तुम्ही चित्र काढायला. म्हणजे आमच्या पर्यटनाच्या इथे थीम आहे आम्ही म्हणताना गोपालकी, म्हणजे गोपालकी भूमी असं म्हणतो. आणि मेन रोडच्या इथेच गेटवर चित्र आहे, गोपालकृष्ण आहे, गाय वासरू आहे, त्याच्यावर भारद्वाजाचं पक्षी आहे, मधमाशा आहेत, खजरीची झाडं इथे बाहेर दिसतात ती आहेत, ती आमच्या इथे विपुल आढळतात, जास्वंदी आहेत, असं ते सगळं, ही सगळी भूमी आहे तिथली, आणि झेंडू आहे. त्या भूमीमध्ये असलेलं म्हणजे ही गोपालचा वर्धस्त आहे. आणि ते सगळं करताना सगळ्या भूमीमध्ये कदंबाची झाडं आहेत, गाईचं आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कनेक्ट करताना आपल्या मुलाला माहिती आहेत का, आपल्याला नातवाला माहिती आहेत का, म्हणजे ते ज्ञान फक्त वाचन नाही तर ते प्रत्यक्ष दाखवलंय का. म्हणजे आजही पूर्ण आपण गोमाता म्हणताना त्यातला सायंटिफिक खरंच अभ्यास करावा. तर 2 कनेक्ट एवढे स्ट्रॉंग आहेत ना, जे कुठेच चेंज होणार नाही. म्हणजे कुठल्याही प्राण्यांचा डिलिव्हरी पिरियड 9 महिने 9 दिवस नाहीये, तो फक्त गायीचा आहे जो माणसाशी मॅच होतो. त्यामुळे तो एवढा डायरेक्ट कनेक्ट आहे. म्हणजे समुद्र मंथनामधनं पहिली निघालेली कामधेनू होती, याचा अर्थच समजतं ना की त्याला किती सर्वोच्च स्थान आहे, पूर्वापार सर्वोच्च स्थान. त्यामुळे 9 महिने 9 दिवस हा पहिला कनेक्ट आहे. दुसरा जो कनेक्ट आहे त्या आईनंतर गाईचं दूध.
आणि हे एकदम प्रूव्हन आहे. म्हणजे पहिल्या दिवशी पण पाणी न टाकता गाईचं दूध तसंच मुलाला देऊ शकतात. एवढं ते कनेक्ट आहे. पाहिजे तर तुम्ही विचारून बघा, तुम्ही संशोधन करून बघा, मला असेल तर मला करेक्ट करा, काही त्याच्यामध्ये नाही, पण हे पक्क आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तेवढा तो कनेक्ट असणार. आणि तिसरं आपण जे म्हटलं की गोमय वसते लक्ष्मी आणि गंगा माता, आणि मग पाचवा आहे तो सुवर्णक्षार. ह्या सगळ्या 5ही गोष्टी एकदम सायंटिफिकली प्रूव्हन झालेल्या आहे. म्हणजे आपल्या इथे निरी म्हणून संस्था आहे जी नागपूरमध्ये आहे, यांनी या सगळ्या गोमूत्रावर त्याचे कंटेंट्स आणि त्याच्यावर एकदम मायन्यूट सायंटिफिक डेटा त्याचा पब्लिश केलेला आहे त्या सगळ्याला. म्हणजे त्याला आधार आहे. आता आपण नुसतं माझा सांस्कृतिक आधार आहे, धार्मिक आधार आहे, कामधेनू आहे असं नाहीये, तर त्याचा आधार आता आपल्याकडे प्रत्यक्ष बघायला मिळतो त्या सगळ्या ह्याच्याकडे. आजही ते वापरणारं जीवामृत म्हणा किंवा गोमूत्र म्हणा किंवा शेणामध्ये असलेली म्हणजे जमिनीत असलेली पोरेसिटी म्हणा, त्याच्याने वाढणारी गांडूळं म्हणा, तर हा मायक्रोबची जी उत्पत्ती आहे ती गाईच्या शेणामधून सर्वात जास्त होते. म्हणजे आम्ही आमच्या इकडे 2005 पासून रासायनिक खत वापरलेलं नाही, शून्य खत. म्हणजे मग असं म्हणताना विषमुक्त शेती अशा ह्याच्याकडे जातो, आणि त्याचा पहिला आधार आहे तो गाय आहे. त्यामुळे गाय आणि गोमूत्र या दोन गोष्टी आजही सगळीकडे. तुम्ही फॉरेन मध्ये गेलात किंवा आता काऊ कडलिंग सुरू झालंय, कोणी शब्द ऐकलाय? लिटरली तुम्ही इमॅजिन करणार नाही, तासाला किंवा 1 तासाला 2 तासाला 10,000 हजार रुपये डॉलरमध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर कशा करता? तर असलेला म्हणजे मी जो काही आता त्रस्त झालेलो आहे त्याच्यामधनं ब्लास्टिंग करता म्हणून तिथे जायचंय आणि माझं समाधान करून घ्यायचं. हे भयानक आहे ना. जे आपल्याकडे ऑलरेडी आहे, आपल्याकडे जवळ आहे, म्हणजे त्याचे सायंटिफिक उपयोग खूप आहेत. म्हणजे जसं आपण माशांचं उदाहरण म्हणतो की मासे म्हणजे घरामध्ये जर टँक असला आणि त्याच्याकडे कंटिन्युअस बघत राहिलं तर तुमचं ब्लड प्रेशर खूप नॉर्मल स्थितीला राहतं. तसंच गाईचं सुद्धा. म्हणजे गाईच्या बरोबर तुम्ही हात फिरवत राहिलात, त्यांच्याबरोबर कंटिन्युअस तुम्ही एक अर्धा तास जरी फिरत राहिलात त्यांच्याबरोबर, तर लिटरली तुमचं ब्लड प्रेशर डाऊनला जातं. डाऊनला म्हणण्यापेक्षा नॉर्मल राहतं त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे ह्याचा आम्ही प्रत्यक्ष घेतलेला. कोरोना काळामध्ये परत त्याच्यावर एक सायंटिफिक अभ्यास झाला, आणि 98% ज्यांच्या घरामध्ये गायी होत्या त्यांच्या घरामध्ये कोरोना टच सुद्धा झाला नाही. हे माझ्या घरातलं उदाहरण नाही, पूर्ण भारतामधलं 98% आहे ज्यांच्याकडे गायी होत्या. तर हा तर काय म्हणतात तो नुसता विम्सिकल डेटा नाहीये, हा तर प्रत्यक्ष भारत सरकारने केलेला डेटा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याला सायंटिफिक आधार आहे. पण मग तो आधार आहे आपल्याला सगळ्यांना. आपण जसं मी मगाशी मोबाईलचं म्हटलं की आपण मायन्यूटली त्याच्यामध्ये बघतो, हे आहे का, ते आहे का, ते आहे का, ते आहे का, तसं मी गो संशोधन म्हणून करणार का? माझ्यापुरती तरी करणार का? माझ्यापुरती म्हणजे अजितजींनी इथे बोलवल्यामुळे मला याची सगळी संधी मिळाली हे सगळं मांडायची खरं सांगाल तर. आणि याचा खूप अभ्यास आहे, या सगळ्याला अभ्यास आहे. म्हणजे आम्ही आमच्या इथे म्हणजे मी म्हणतो आमच्या इथे हे करताना 3.3 एकराचं क्षेत्र आहे आणि प्रचंड तिथे 250 प्रकार आहेत झाडांचे. त्यामुळे सगळी वनसंपत्ती तिथे आहे. आणि ही गो आधारित जीवनशैली, निसर्गस्नेही जीवनशैली अशाकडे आम्ही बघताना बघतो. आणि ते बघताना माणसं असली तर त्यांच्या बरोबर, नसली तर माणसांच्या विना म्हणजे तिथे काम करणारा, असं आता आम्ही तिथे करतो त्या सगळ्या. मग आमच्या घरामध्ये आता 9 गायी आणि 1 नंदी आहेत. त्यामुळे तो कोण असला तर काम करायला आला तरी चालेल, नाही आला तरी त्याची सगळी जे आहे ते सगळं आम्ही करतो. म्हणजे शेणगोठा काढण्यापासून ते त्यांना दूध काढण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी. म्हणजे आमच्या इथे आम्ही आता 15 डिलिव्हरी झालेल्या आहेत त्या सगळ्यामध्ये. आणि टचवूड आतापर्यंत खूप चांगलं जेनेटिकल इम्प्रूव्हमेंट केल्यामुळे कुठेही डॉक्टरांना बोलवायला लागलं. मी मगाशी पण म्हटलं की पावशेरपासून आज 4.5 लिटरवर गायी आलेल्या आहेत त्या सगळ्या. त्यामुळे त्याची जेनेटिकल इम्प्रूव्हमेंट झालेली आहे त्या सगळ्यामध्ये. म्हणजे माझी मुलगी अगदी 2री 3री पासून ती दूध काढायला शिकलेली आहे तसं. मगाशी अजितजींनी उदाहरण म्हटलं कॅम्पिंगच्या संदर्भात, तर हा सगळा जो काही अनुभव आहे तो आम्ही त्या पर्यटनामधनं देण्याचा हे करतो. गो पर्यटन म्हणून आम्ही स्वतंत्र काही हे डिझाईन केलेलं आहे की ज्यांना फक्त 2 दिवस गायींच्या सहवासात राहायचंय, गायींच्या संदर्भात गो कथा पण करतो. हे तुम्ही इमॅजिन करणार नाही. ह्याची म्हणतात ना की प्रतिष्ठा आपल्या घरापासून झाली पाहिजे. तर गायीचं डोहाळ जेवण आम्ही आमच्या घरामध्ये केलेलं आहे. पहिली गाय आमची जेव्हा बैला होती तेव्हा आम्ही तिचं डोहाळ जेवण केलं. लिटरली तुमच्यासारखेच काही एक 25-30 जण शहरामधून आले होते, तिथले काही 25-30 गोपालक होते आणि त्या गो कथा करायला आमच्या इथे एक आयुर्वेदिक MD डॉक्टर्स आले होते. म्हणजे मला म्हणायचं ते श्रद्धेय म्हणून नव्हतं केलं, तर त्याचा सायंटिफिक आधार म्हणून त्या सगळ्या केलं होतं. आणि सांगायलाही आनंद वाटेल, त्या गायीचा जो पहिला गोवंश झाला तो नंदी झाला आणि तो आता आम्ही ब्रीडिंग करता म्हणून बाहेर दिलेला त्या सगळ्यांना.
म्हणजे त्या सगळ्यांनी येण्याने तिला औक्षण केलं. म्हणजे आपण हिरवीच म्हणतात तशी तिला झालं ठेकलेली होती. तिला सगळ्यांनी खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर ती गोकथा झाली होती. म्हणजे ही प्रतिष्ठा केव्हा प्राप्त होईल, जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात करू तेव्हा या सगळ्यामध्ये. त्यामुळे आम्ही सुरुवात ती आमच्यापासून त्याला छोट्या छोट्या गोष्टींपासून केलेली आहे. म्हणजे वासरं करताना त्या पहिल्या दिवशी जे जे काही बाळणपण करायला लागतं ते सगळं करणं. म्हणजे बाळणविडा म्हणून लागताना आपण त्या साधारणतः आपल्या घरामध्ये वेगवेगळं शोपा, बाळण शोपा म्हणतात, अळीव म्हणतात किंवा गूळ म्हणतात, हे सगळं त्या आपल्या घरातल्या महिलेला खायला घातलं जातं. का तर त्याचा सगळा तो ऱ्हास झालेला असतो आणि त्याच्यामधनं तिने लवकर रिकवर व्हावं ह्याची मनोकामना असते. म्हणजे आम्ही त्या दोन्ही म्हणजे डोहाळ जेवण करताना तिची चांगली प्रसूती व्हावी ह्याच्याकरता मनोकामना केली होती आणि पुढे तिची चांगली प्रकृती राहावी ह्याच्याकरताही मनोकामना केली. त्यामुळे हा सगळा बाळंतविडा किमान एक 20-25 दिवस त्या गाईला सगळा चांगला चारा दिला जातो. त्यामुळे त्या गायी सशक्त राहतात. आणि मी अजून एक सांगायला आनंद वाटेल, त्या गायींना 2011 पासून आम्ही वॅक्सिनेशन केलेलं नाही, शून्य वॅक्सिनेशन. त्यामुळे पहिले 4 वर्ष आर्टिफिशियल इन्सर्शननी जे सेमेन केलं, इन्सर्ट तेवढंच फक्त केलं, त्याच्या व्यतिरिक्त आत्ता काही केलं नाही. त्यामुळे त्याची शुद्धता, त्याला रोग काही होऊ नये त्या सगळ्याकडे, म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये लंपी पसरलेला होता त्या सगळ्याच्या. आपल्याकडे टचवूड अजिबात लंपी टच सुद्धा झाला नाही त्या सगळ्यामध्ये. म्हणजे गुजरात मधलं काय अनेक ठिकाणचे उदाहरण होतं, गोशाळेमधले 25% 30% गोवंश तिथल्या तिथे मरत होता त्या सगळ्या लंपीमध्ये. पण ह्याच्यामध्ये त्या सगळ्यामध्ये खूप शुद्धता असेल, खूप चांगलं काम केलेलं असेल तर ते शाश्वत राहतं. ह्याचा आम्हाला अनुभव आमच्या इथे आला त्या सगळ्यांना. त्यामुळे तो खूप जवळून बघण्याचा आहे असं. म्हणजे आजही आम्ही बाहेर 4 दिवस गेलो तरच गोदर्शन होत नाही, नाहीतर 365 दिवस गोदर्शन झाल्याशिवाय तिथे गाईत गेल्याशिवाय चैन पडत नाही त्या सगळ्यांना. ही अतिशयोक्ती नाहीये, हे सहज भाव आहे. कारण त्याची सवय आम्हाला झालेली आहे. असं म्हणतात की वास्तुशांत करताना तुमच्या घरामध्ये गाय फिरली पाहिजे. तर आमचं घर जुनं आहे, 70 वर्षाचं घर आहे, म्हणजे 70 सालचं घर आहे. आम्ही पुन्हा वास्तुशांत केले आणि तेव्हा पूर्ण गायींना घरामध्ये फिरवलं होतं. कारण त्याच्या व्हायब्रेशन्स असतात, तेही प्रूव्ह झालंय. तुम्ही बघा पाहिजे तर ऑरा आहे तो गायीच्या संदर्भात सर्वात जास्ती ऑरा आहे तुम्ही त्याच्या बाजूने फिरण्यामुळे. ह्याला सगळ्याला सायंटिफिक बेस आहे. म्हणजे म्हणून मी वारंवार पहिल्यांदाही म्हणालो की मी एखादं वाक्य चुकीचं बोललो असेल तर मला नंतर करेक्ट केलं किंवा आत्ताही सांगितलं तरी चालेल, काही हेतू. पण हे सगळा त्याचा सूक्ष्म अभ्यास करून, त्यातलं सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास करून ते मांडण्याचा प्रयत्न करत होतो या सगळ्याच्या.